हा चला. हा हा करेक्ट करेक्ट. हा एकच मिनिट. नाही हा कंटिन्यू. हा दिसतं दिसतं दिसतं. हा हो एक मिनिट सतीश काही सांगायचं असेल तर त्याला
और पार्टिसिपेट
हाँ हाँ
या दृष्टीने विचार करून प्रामाणिकपणे आणि खरेपणाने आणि सचोटीने त्यांनी हे काम आणि सेवा करावी म्हणून त्यांचं सहाय्य आणि मार्गदर्शन कर. या प्रसंगी आम्ही आठवण करतो ज्यांना नोकरी नाहीये, जे नोकरीच्या शोधात आहेत, प्रभू त्यांच्या प्रयत्नांना यश येऊ दे आणि योग्य वेळेस त्यांना योग्य अशी नोकरी, कामधंदा आणि व्यवसाय प्राप्त होऊ दे. जे मुलं आमचे शिक्षण घेत आहेत त्यांचं तू सहाय्य आणि मार्गदर्शन कर. ज्ञान, बुद्धी आणि शक्ती कृपा त्यांना तू पुरव, कारण जे तुझकडे मागतात त्यांना वरून येणारं ज्ञान कोणत्याही प्रकारचा पक्षपात न करताना देणारा देव बाप तू आहेस. हे लेकरांसाठी आम्ही तुझकडे विनंती करतो प्रभू. हे शिक्षण घेण्यासाठी प्रेमळ पित्या त्यांना तू ज्ञान पुरव प्रभू, आणि या जगिक शिक्षणाबरोबरच आध्यात्मिक शिक्षणातही त्यांची वाढ होऊ दे. या प्रसंगी देव बाप्पा आम्ही विनंती करतो की जे आमची लेकरं कामानिमित्ताने, शिक्षण निमित्ताने, व्यवसाय निमित्ताने आपल्या कुटुंबापासून दूर आहेत, त्या सगळ्यांची आम्ही आठवण करतो. तुझ्या कृपेने आणि तुझ्या दयेने त्यांना तू भर. त्यांना अनाथाने एकटं वाटू देऊ नकोस. तू त्यांच्या बरोबर आहेस हा विश्वास त्यांच्यामध्ये असू दे. सर्व वाईट गोष्टीपासून आणि सैतानाच्या घाल्यांपासून त्यांचं तू संरक्षण कर आणि तुझी कृपा त्यांना तू पुरव. हे सर्वसमर्थ देवा, यावेळेस आम्ही एकमताने आपल्या सामुदायिक प्रार्थना तुझपाशी कराव्या म्हणून तू आम्हास अनुग्रह दिला आहेस, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आणि तू म्हटलंस की 2 किंवा 3 माझ्या नावाने एकत्र जमले म्हणजे मी त्यांच्या विनंत्या मान्य करेन. म्हणून हे प्रभू, आम्हा तुझ्या दासांना सर्व प्रकारे हितकारक होईल अशा रीतीने आमच्या इच्छा व विनंत्या पूर्ण कर, आणि आम्हाला या लोकांच्या सत्याचे ज्ञान आणि परलोकी सनातन जीवन दे. आमचा प्रभू ख्रिस्त याच्या द्वारे आमेन. आपल्या ह्या मध्यस्थीच्या प्रार्थना आपण प्रभूची प्रार्थना एकत्ररित्या म्हणून संपूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज दे, आणि जसे आम्ही आपल्या अपराध्यांची क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हास स्पर्श आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. प्रभूची शांती तुम्हा सर्वांबरोबर असो. यावेळेस मी आपले सेक्रेटरी यांना विनंती करतो की मंडळीसाठी ज्या आवश्यक सूचना आहेत त्या त्यांनी द्याव्यात. सर्वांना सलाम. सलाम. आज भक्ती बरोबरच संडे स्कूल होतील. पुढील रविवार हा आगमन समयातील दुसरा रविवार आहे. सकाळी 7 वाजता भक्ती पवित्र सहभागिता होईल. सकाळी 8:30 वाजता इंग्रजीमध्ये भक्ती, सकाळी 10 वाजता पवित्र सहभागिता व संदेश होईल. आपण आज आगमन समयात पदार्पण केलेलं आहे आणि ख्रिस्त जन्मोत्सव सोहळा आपण साजरा करणार आहोत. त्या निमित्तानं चर्चची रंगरंगोटी, डागडुजी हे काम लवकरच सुरू होईल. त्याप्रमाणे आपणही आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आपल्या अंतःकरणाची तयारी करायची आहे की परमेश्वर आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करेल आणि ह्या ख्रिस्त जन्मोत्सव सोहळ्यात आपण आनंदाने सहभागी हो. आपला सन 2021-22चा चर्च फंड ₹480 हा आपण 31 डिसेंबर पर्यंत चर्चच्या खजिनदारांकडे जमा करायचा आहे. लवकरच
आपण वार्षिक सर्वसाधारण सभा घेत आहोत. वार्षिक सर्वसाधारण सभा साधारण जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये घेण्याचा आपला प्रयत्न आहे आणि त्यासाठी सर्व प्रयत्न चालू आहेत. काही तांत्रिक अडचणी आहेत, त्याही पूर्ण केल्या जातील. विशेष करून वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यासाठी सन 2018-19, सन 2019-20 आणि सन 2020-21 या 3 वर्षाचा खजिनदारांचा अहवाल, सचिवांचा अहवाल हा येत्या 12 तारखेपर्यंत जर आम्हाला मिळाला तर पुढचं नियोजन आम्हाला लवकरात लवकर करता येईल. तसंच संलग्न ज्या संस्था आहेत, महिला मंडळ, तरुण संघ, ज्येष्ठ सभासद संघ, शब्बात शाळा यांच्या सर्व पदाधिकारी आणि संडे स्कूल शिक्षक यांना विनंती आहे की 3 वर्षात जे आपण कामकाज केलेलं आहे त्याचा लेखी अहवाल या 12 तारखेपर्यंत आपण चर्च कमिटीकडे सादर करायचा आहे. म्हणजे पुढील वार्षिक सर्वसाधारण घेण्यासाठी आम्हाला चर्च कमिटीमध्ये मीटिंग घेऊन त्याची तारीख निश्चित करता येईल. आपला 480 हा जो चर्च फंड आहे तो प्रत्येकाने 31 डिसेंबर पर्यंत क्लिअर करायचा आहे. ही संधी आहे आणि याच्यानंतर जो इलेक्टोरल रोल तयार होईल किंवा यादी तयार होईल त्याच लोकांना या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सहभाग घेतील आणि चर्च कमिटीच्या पुढच्या प्रक्रियेमध्ये सहभाग घेता येईल याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे. सिनियर सिटीजन आणि महिला मंडळ यांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि संस्थेतील सभासदांनी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देऊन काल त्यांच्या सभा संपन्न झाल्या. अतिशय चांगल्या वातावरणात, खेळीमेळीच्या वातावरणात महिला मंडळ आणि सिनियर सिटीजन पूर्ववत चालू झालेला आहे. त्याप्रमाणे शाबाद शाळाही पूर्ववत चालू झालेल्या आहे. तरुण संघाचं मात्र अजून पाहिजे तसा रिस्पॉन्स नाहीये. तर त्यांनी लवकरात लवकर आपण भेटून त्यांच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या समजून घ्याव्यात आणि पुढच्या ख्रिस्त जन्मोत्सवामध्ये त्यांच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत, जे काम आहेत, ती त्यांनी समजून या कामामध्ये सहभागी व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो. नाताळ कार्यक्रम पत्रिका आपण तयार करत आहोत. त्यासाठी ज्या ज्या व्यक्तींना, संस्थांना याच्यामध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी मला भेटून त्यांच्या तारखा निश्चित करून घ्यायच्या आहेत. आपल्या कुटुंबामध्ये जर आपण काही कार्यक्रम ठेवत असू, बाप्तिस्मा असेल, लग्नविधी असेल, मागणी असेल किंवा दुसरा कोणताही कार्यक्रम असेल तर त्या अगोदर पाळक साहेबांशी 8 दिवस साधारण संपर्क साधायचा आहे आणि 3 दिवसानंतर त्यांचं कन्फर्मेशन घ्यायचं आहे. कारण पाळक साहेब नाशिक या ठिकाणी राहतात, ते इथे राहत नाहीत. तर त्यांना येणं जाणं रोज शक्य नाही, म्हणून त्यांच्याशी वैयक्तिक संपर्क साधावा म्हणजे पाळक साहेब आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. शासकीय नियमाप्रमाणे कालपासून ज्या नवीन गाईडलाईन चालू झालेल्या आहेत त्याप्रमाणे मास्क कंपल्सरी करण्यात आलेला आहे आणि तो आपण चर्चला येताना लावावा. कारण त्याच्यानंतर जर बाहेर आपल्याला कोणी जर पकडलं तर त्याच्यावर 500 रुपये दंड आहे आणि मंडळीच्या भक्तीवर त्याचा काही अनिष्ट परिणाम होऊ नये म्हणून आपण चर्चमध्ये आत येताना आपला मास्क लावणं आवश्यक आहे. दिनांक 21/11/2021 ते दिनांक 27/11/2021 पर्यंतचा जमा खर्च आहे. 2669 700 भक्तीचे दान आहे. 5379 10च्या भक्तीचं दान आहे. उपवास समयामधील जे डब्बे लोक अजूनही आणून देत आहेत ते 4 डब्यांचं दान आहे 5290. एकूण जमा आहे 13,338 रुपये. दशमांश आहे शैला रॉबर्ट हिवाळे, जयश्री डी केदारी, सुधीर पी अगमकर, अनुप एस सोनवणे, सुजाता अशोक सोनवणे, शकुंतला पी कदम यांच्याकडून दशमांश आलेला आहे. हंगाम सणासाठी आणि जे पास्टर कांबळे यांचं शिबिर झालं त्याच्यासाठी रमेश बारसे आणि संध्या बारसे यांच्याकडून हंगाम सणासाठी 2000 रुपये आणि शिबिरासाठी 2000 रुपये देण्यात आलेले आहेत. सुधाकर मार्कसराव हिवाळे यांचा मुलगा प्रवीण सुधाकर हिवाळे
याच्या स्मृती प्रित्यर्थ सुधाकर हिवाळे सरांनी बिल्डिंग फंडासाठी रुपये 10,000 देणगी दिलेली आहे. त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. थँक्यू. यावेळेस आपण प्रभूचं वचन ऐकणार आहोत आणि ते ऐकण्या अगोदर आपण आपल्या अंत्यकरणाची तयारी करू. प्रार्थनापूर्वक आपण एक गीत गाणार आहोत. गीत क्रमांक 383. आपण सर्वजण उभे राहू आणि हे गीत गाऊया. गीत क्रमांक 383. ख्रिस्ता थोर तुझे उपकार. खाली बसावे. देवाचं वचन ऐकण्या अगोदर आपण प्रार्थनापूर्वक आपलं समर्पण प्रभूच्या हाती करू. आपण प्रार्थना करू. स्तुतीस पात्र आणि भयसिद्धी आमच्या जिवंत देव बाप्पा, आम्ही तुझे आभार मानतो, स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो आजच्या संपूर्ण दिवसाबद्दल. आणि जी संधी प्रभू तुझी भक्ती आराधना करण्यासाठी दिली, ही केवळ तुझी कृपा आहे. ही मोकळीक, ही स्वतंत्रता तू आम्हास दिली आहे, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आणि यावेळेस आम्ही तुझं वचन ऐकत असताना प्रभू आमचं समर्पण नव्याने तुझ्या हाती करतो. आमचा ताबा घे, जगिक सर्व गोष्टीपासून प्रेमळ की आम्हास दूर ठेव.
तुझं वचन सत्य आहे, ते दुधारी तरवारी सारखं आहे, ते मज्जा तंतू आर पार करून जाणार आहे. दे बाप्पा, जे वचन आम्हाला कठीण वाटेल त्याबद्दल आम्हाला तुझे आभार मानू दे, कारण ते आमच्यासाठी आहे, आमच्या चांगल्यासाठी आणि आमच्या भल्यासाठी आहे. तुझ्या वचनाप्रमाणे कृती करणारा अंत करत तो मास दे. पहा, आकाशातून पाऊस आणि बर्फ ही पडतात, ती पृथ्वीला भिजल्या वाचून, तिला हिरवी केल्या वाचून, पेरणाऱ्याच बी आणि खाणाऱ्याच भागर केल्या वाचून विफल होऊन माघारी जात नाही, त्याप्रमाणे तुझ्या मुखातून निघणारं वचन आहे. ते ज्या कार्यासाठी पाठवलेलं आहे ते कार्य आणि तुझी इच्छा पूर्ण केल्याशिवाय विफल होत नाही. त्याबद्दल प्रभू आम्ही तुझे आभार मानतो, स्तुती करतो. या अभिवचनाबद्दल होऊ दे प्रभू, तुझ्या इच्छेप्रमाणे आमच्या जीवनाद्वारे तुझं गौरव होऊ दे. लहानशी प्रार्थना प्रिय येशूच्या नावाने मागत असताना प्रभू मी विनंती करतो की त्या वधस्तंभाच्या आड मला तू लप, माझा रास होऊ दे, तुझं गौरव होऊ दे प्रभू येशूच्या नावाने. आमेन. आमेन. ख्रिस्तात माझ्या प्रिय बंधू भगिनी, प्रभू येशूच्या पवित्र नामात आपल्या सर्वांना सलाम. आजचा रविवार हा असं सांगितलं की आगमन समयातील पहिला रविवार. आगमन समयातील पहिला रविवार म्हणजे कोणाच्या तरी आगमनाची किंवा कुठल्या तरी आगमनाची सूचना देणारा हा रविवार. ख्रिस्ती कॅलेंडर प्रमाणे, ख्रिस्ती पंचांगाप्रमाणे आजच्या दिवसापासून नवीन वर्षाची सुरुवात होते आणि म्हणजेच ख्रिस्ती नवीन वर्षातील हा पहिला रविवार आहे. आणि ह्या रविवारसाठी जे पंचांग आहे, जे अल्मणक आहे, त्याप्रमाणे विषय सांगितलेला आहे, धीराने व उत्सुकतेने ख्रिस्ताच्या आगमनाची वाट पाहणे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जर आजचा रविवार ख्रिस्ती नवीन वर्षाचा जर पहिला रविवार आहे, तर याचा अर्थ मागचा रविवार एका जुन्या वर्षाचा शेवटचा रविवार होता, नाही का? कोणता विषय होता मननासाठी आठवतं तुम्हाला? पाळक साहेबांनी त्याचं विवेचन केलं नाही का? आठवतं? नाही. खरं तर इंग्लिशमध्ये तो जी थीम होती ते होतं गुड कन्फेशन मेड बाय जीसस क्राइस्ट, म्हणजे येशू ख्रिस्ताने दिलेला कबुली जबाब. आणि ज्या वेळेस कबुली जबाब हा शब्द आपल्या डोळ्यापुढे येतो त्यावेळेस एक कोर्टरूम आपल्या डोळ्यापुढे उभं राहते, नाही का? कोणीतरी चौकशी करत आहे, कोणीतरी एन्क्वायरी करत आहे आणि मग ती व्यक्ती तो कबुली जबाब देतो, नाही का? सध्या आपल्याला खूप ऐकत येते वाजे आणि ते परमसिंग आणि ते अनिल काय काय ते वेगळे सगळे ते कोर्टात जातात आणि कबुली जबाब देतात, स्वतः जातात वकिलातर्फे देतात. पण ते मागच्या रविवारचं होतं की द गुड कन्फेशन मेड बाय जीसस क्राइस्ट, येशू ख्रिस्ताने दिलेला कबुली जबाब. याचा अर्थ येशू ख्रिस्त कुठे, कोणत्या कोर्टात उभा होता का? हो ना. कोणता शास्त्रपाठ होता तो आठवतं का तुम्हाला? मागच्या रविवारी शुभवर्तमान कोणतं होतं आठवतं? योहान शुभवर्तमान 18वा अध्याय आणि त्याच्या 33व्या वचनापासून होतं. कोर्ट रूमच आहे तिथे. तो पंत पिलात तेथे उभे आहे आणि त्याच्या पुढे येशू उभा आहे. आणि याचं गांभीर्य लक्षात घेण्यासाठी मला एक गोष्ट सांगू द्या. प्रभू येशूच्या जीवनातील या पृथ्वी तलावरचा तो शेवटचा दिवस होता आणि त्या शेवटच्या दिवशी तो त्या पिलाता पुढे उभा आहे. आणि याचं महत्व, याचं मर्म, याचं गांभीर्य, त्या थीम, त्याच्याबद्दल अधिक आपल्याला समजावं म्हणून आपल्याला थोडंसं मागं जावं लागेल. ज्यावेळेस आदाम आणि हवा यांनी त्या एदेन बागेमध्ये पाप केलं ना, त्याच वेळेस ज्या ह्या मनुष्यावर त्या सैतानाने प्रभुत्व गाजवलं, त्याला आपलंसं करून घेतलेलं आहे, आपल्या विरुद्ध त्याला वागायला लावलेलं आहे, त्या सैतानाचा, त्या सापाचं डोकं ठेचणारा, स्त्रीच्या पोटी जन्माला येणारा, तारणारा ख्रिस्त ग्रीक शब्द आहे, मसीहा हिब्रू शब्द आहे. त्याचा अर्थ अभिषिक्त, म्हणजे तो राजा येणार आहे. ते तेथेच एदेन बागेमध्ये सांगितलं होतं. मग प्रभू परमेश्वर हजारो वर्षापासून मनुष्याला समजेल, त्याला सहन करता येईल, त्याला सहज ते अवगत होईल, अशा रीतीने हळूहळू मनुष्याची तयारी करत होता.
तयारी यासाठी करत होता की ज्या वेळेस हा तारणारा, हा मसीहा, हा ख्रिस्त, हा राजा येईल, तेव्हा मनुष्याने त्याला ओळखावं. मनुष्याची कोणती त्यामध्ये गफलत होऊ नये, कोणता गोंधळ होऊ नये, कोणत्या गोंधळात तो सापडू नये. आणि म्हणून परमेश्वर ती तयारी करत होता. काय तयारी करत होता? हा येणारा मसीहा, हा येणारा राजा, हा येणारा ख्रिस्त, हा कुठे जन्माला येईल, हा कसा जन्माला येईल, तो कधी जन्माला येईल, आणि तो जन्माला आल्यानंतर तो काय करेल, कोणतं कार्य करेल, कोणतं काम करेल, कोणते चमत्कार करेल, हे सर्व तो हळू हळू सांगत होता. हजारो वर्षापासून तो जगाची तयारी करत होता. आपल्या संदेशांकरवी तो ही भाकीत, ही भविष्य सांगत होता. ते संदेश ते मृत पावले, ऐकणारी ती पिढी नष्ट झाली, पण जे भविष्य केलं ना ते लिहून ठेवण्यात आलं होतं. ग्रंथ रूपाने देवाच्या निवडलेल्या राष्ट्राकडे ते उपलब्ध होतं. देवाची स्तुती असो की ते लिखित आजही आपल्या जवळ आहे. आणि ते लिखित म्हणजे जुना करार. आणि नंतर आपण इतके आशीर्वादित लोक आहोत की ते भविष्य कसं पूर्ण झालं म्हणून तो नवा करार आपल्या पुढे आहे. आणि ज्या वेळेस आपण हे एकत्ररित्या वाचतो, अंतःकरणामध्ये आनंदाची उकळी फुटते. अरे कसा तो जिवंत देव, त्याने सांगितलेलं प्रत्येक भविष्य पूर्ण झालेलं आहे. डॉक्टर पास्टर विकास कांबळे यांनी दानिएलच्या पुस्तकात दिलेल्या 70 सप्तकांचं त्याचं अतिशय सुंदर विश्लेषण केलं. आणि त्यातले त्यांनी आता तो हिशोब दिला, मी त्याच्यासाठी वेळ घालवत नाही. 483 वर्ष संपले, एक सप्तक 7 वर्ष बाकी आहेत. आणि हा मधला काळ आहे ना, अगदी त्या 69 सप्तकात 483 वर्षामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या अगदी तंतोतंत आणि त्याच वेळेस त्या घडलेल्या आहेत. शेवटचं सप्तक अजून सुरू व्हायचं आहे. हा मधला काळ आहे ना, याला म्हटलेलं पिरियड ऑफ ग्रेस. ग्रेसचा अर्थ माहिती आहे तुम्हाला? थोडस एक्सप्लेन करताना सांगतो मी. 35 मार्काला विद्यार्थी पास होतो, त्याला जर 34 मिळाले आणि त्याची वर्तणूक जर पाहिलेली असते तर शिक्षक त्याला 1 मार्क ग्रेस देतो, नाही का? ग्रेस देतो. या ग्रेस पिरियड मध्ये एक्स्ट्रा दिलेल्या वर्षांमध्ये आपण राहत आहोत. आणि मग मी मगाशी सांगितलं की परमेश्वर देव लोकांची तयारी करत होता. हा कधी येईल, कसा येईल, अगदी नितांत तसं घडत घडत आलं. गलतीकाराचं पत्र 4था अध्याय 4थ्या वचनात असं लिहिलेलं आहे की जेव्हा काळाची पूर्णता झाली तेव्हा तो स्त्रीच्या पोटी नियमशास्त्राधीन असा जन्मास आला तो. त्याचाच आनंद आपण दरवर्षी, आता सेक्रेटरीने सांगितलं, ख्रिस्त जन्मोत्सव कोणत्या प्रकारचा तालाला पर्वा न करता नाताळ म्हणून आपण साजरा करत असतो. आणि मग ज्या वेळेस तो सांगितलं तसंच ज्या गावात जन्माला यायचा त्याच गावात आला. स्त्रीच्या पोटी कुमारीच्या मरे तर कुमारी मरेच्या पोटी जन्मास आला. ज्या वेळेस तो जन्माला यायचा त्याच वेळेस आला. आणि 33 वर्ष या पृथ्वी तलावर राहिला. त्याने अनेक कार्य केले. प्रभू येशू ख्रिस्ताने जे चमत्कार केले स्वतःचा गौरव करण्यासाठी नाही, स्वतःची लोकप्रियता करण्यासाठी नाही, स्वतःचं सामर्थ्य दाखवण्यासाठी नाही, स्वतःचं महत्व वाढवण्यासाठी नाही, तर त्याचं कार्य देखील हा आलेला येशू हा ख्रिस्तच आहे, हा मसीहा आहे, हा तारणारा आहे, हा राजा आहे, हे जगाने ओळखावं म्हणून. ज्यावेळेस त्याने त्याच्या कार्याची सुरुवात केली त्या सनेंद्रीय सभेमध्ये तो गेला. यशाचं पुस्तक 61वा अध्याय पहिली 2 वचनं काढून त्याने वाचली आणि तो म्हणाला की परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आलेला आहे, दिनास सुवार्ता सांगण्यास, बंधुवार मोकळे करण्यासाठी. ज्या वेळेस तो शास्त्रपाठ वाचला तो म्हणाला, आज तुम्ही जे ऐकलं आहे ते पूर्ण झालं आहे. नाही समजलं त्यांना, नाही समजलं. और त्यांनाच काय, बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला सुद्धा समजलं नाही.
जो योहान म्हणाला, येशू बाप्तिस्मा करायला आला आणि म्हणाला, पहा हा जगाचा कोकरा, देवाचे जगाचे पाप हरण करणारा. ज्या वेळेस त्याला तुरुंगात टाकले ना, तर त्यावेळेस त्यालाही प्रश्न पडला आणि त्या तुरुंगातून त्याने आपल्या शिष्यांना प्रभू येशूकडे पाठवलं आणि म्हणाला, जो येणार तो तूच आहे का आम्ही आणखी कुणाची वाट पाहावी? जो येणारा तूच आहे ते की आम्ही आणखी कुणाची वाट पाहावी? आणि त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने त्या योहानाच्या शिष्यांना काय म्हटलं माहितीये तुम्हाला? लूका वर्तमान 7वा अध्याय 22 वचन. त्यामध्ये प्रभू येशू त्यांना म्हणाला, तुम्ही ज्या गोष्टी पाहिल्या व ऐकल्या त्या योहानाला जाऊन सांगा. आंधळे डोळस होतात, पांगळे पाहत चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मेलेले उठवेले जातात व गरीबास सुवार्ता सांगण्यात येते. का बरं प्रभू येशूने असं उत्तर दिलं? सरळ सरळ म्हणायचं ना, हो मी तोच आहे. तो तसं नाही म्हणाला. जा, तुम्ही जे पाहिलं ऐकलं ते त्या योहानाला सांगा. असं का म्हणाला? कारण 700 वर्षापूर्वी यशाया संदेशाद्वारे हा येणारा तारणारा काय करणार आहे ते सांगितलं होतं. यशायाचं पुस्तक 35वा अध्याय त्यातली 5 आणि 6 वचने. तिथे असं म्हटलेलं आहे, यशाया संदेशाकरवी तो येईल व तुमचा उद्धार करेल. तेव्हा अंधाराचे नेत्र उघडतील, बहिऱ्यांचे कान खुले होतील, लंगडा हरिराप्रमाणे उड्या मारेल, मुक्याची जीभ मोकळी करेल. हे सगळं तुम्ही पाहिलं ना, जाऊन सांगा तो मीच आहे. ज्याच्याविषयी यशस्वी संदेशाकरवी सांगितलेला तो तारणारा मीच आहे. पृथ्वी तलावरील येशूचे हे कार्य, हा तोच मसिया, तोच ख्रिस्त, तोच राजा आहे की ज्याचं अभिवचन परमेश्वराने दिलं होतं आणि हजारो वर्षापासून धर्मग्रंथाप्रमाणे यहुदी लोक त्याची वाट पाहत होते. त्या सर्व गोष्टी पूर्ण झाल्या. कोणत्याही प्रकारची शंका नव्हती की येशू हाच ख्रिस्त आहे, येशू हाच राजा आहे, येशू हाच मसीहा आहे. आणि त्याचं हे सर्व कार्य पूर्ण झालं. त्याचा शेवटचा दिवस होता आणि त्या पंत पिलाताच्या पुढे तो उभा राहिला. योहान वर्तमान 18वा अध्याय 33व्या वचनापासून. तो पंत पिलात जागतिक राज्याचा प्रतिनिधी येतो. तो म्हणतो, तू यहुद्यांचा राजा आहेस काय? तू यहुद्यांचा राजा आहेस काय? तर तू राजा आहेस काय? प्रभू येशू म्हणतो, त्यासाठी मी आलो आहे, त्यासाठी मी आलो आहे. सत्य काय आहे याविषयी साक्ष देण्यासाठी मी आलो. तेव्हा पंत पिलात त्याला विचारतो, सत्य काय आहे? पिलाताला प्रश्न पडला होता, सत्य काय आहे? तो जगिक राज्याचा एक प्रतिनिधी होता. त्यावेळेसही जगाला कळालं नाही की सत्य काय आहे प्रभू येशू ख्रिस्ताविषयी. आजही जगाला माहिती नाहीये. प्रभू येशू ख्रिस्त लबाड होता, ढोंगी होता असं जगातली कोणतीही व्यक्ती म्हणत नाही. पण त्याच्याविषयीचं सत्य काय आहे हे त्यांना समजलं नाही. जगाचं तो बाजूला सोडा, हो, जगाचं बाजूला सोडा. जी त्याची निवडलेलं राष्ट्र होतं ते यहुदी लोक, त्यांना सुद्धा नाही समजलं. योहानाने अतिशय सुंदररित्या आपल्या शुभवर्तमानात या लोकांविषयी लिहिलेलं. योहान शुभवर्तमान 1 अध्याय 11व्या वचनामध्ये, जे आपले होते त्यांच्याकडे तो आला, तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. पंत पिलाताच्या पुढे या प्रभू येशूला उभं करण्या अगोदर हे शास्त्री, परोशी, याजक आणि मुख्य याजक यांनी त्याची चौकशी केली. आणि काय विचारलं माहितीये? मत्तई शुभवर्तमान 26वा अध्याय 63व वचन, मार्क शुभवर्तमान 14वा अध्याय 61व वचन आणि लूका शुभवर्तमान 22वा अध्याय 67व वचन. ते विचारतात, तू देवाचा पुत्र ख्रिस्त असलास तर आम्हाला सांग. बघा, सगळं पूर्ण झालं. तो येणार हे भविष्यवाणी वाचून ते त्याची वाट पाहत होते. पण येणाऱ्या राजाविषयी, मसीहाविषयी त्यांच्या कल्पना वेगळ्या होत्या. त्यांच्या इच्छेप्रमाणे, त्यांच्या कल्पनेप्रमाणे ते मॅच होत नव्हतं, म्हणून ते गोंधळात पडले. पण म्हणे त्याला नाकारलं नाही, तर गोंधळात होते. म्हणून ते शेवटच्या क्षणी म्हणतात, तू ख्रिस्त असलास तसं आम्हाला सांग.
त्यांची खात्री पटली नाही हा आहे की नाही. पाहुण्याच्या हाताने साप मारावा त्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांनी मारलं नाही, पिलाताकडे पाठवून दिलं. खात्री पटली होती, संशयात होते, ते संशयात होते. आणि हे ऐकल्यानंतर, हे पाहिल्यानंतर वाटतं किती आंधळेपण, हा किती मूढपणा, हे किती असमंजसपण की याने त्या ख्रिस्ताला ओळखलं नाही. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, कदाचित त्या प्रभू येशूच्या काळातील त्याच्या लोकांचं हे आंधळेपण, त्यांचं मूढपण, त्यांचं असमंजसपणा कदाचित आपण समजू शकतो आणि कदाचित क्षम्यही असेल. कारण येशू हाच ख्रिस्त आहे याविषयीचं जे एक प्रमुख चिन्ह होतं ते पूर्ण झालेलं नव्हतं, ते अजून पूर्ण व्हायचं होतं. कोणतं चिन्ह माहिती आहे तुम्हाला? मत्तेय सुवर्तमान 12 अध्याय 38 ते 40, 16 अध्याय 4 वचन आणि लूक सुवर्तमान 11 अध्याय 29 वचन. शास्त्री आणि फरीसी हे त्या प्रभू येशू कडे आले आणि त्याला म्हणतात, आकाशातून आम्हास काहीतरी चिन्ह दाखव, आकाशातून आम्हास काहीतरी चिन्ह दाखव, म्हणजे आम्ही तुला ओळखू नाही का? तेव्हा प्रभू येशूने काय उत्तर दिलं? दुष्ट आणि व्यभिचारी पिढी चिन्ह मागते, परंतु योना संदेष्टा याच्या वाचून तिला दुसरे चिन्ह मिळणार नाही. कारण जसा योना 3 दिवस व 3 रात्री मोठ्या माशाच्या पोटात होता, तसा मनुष्याचा पुत्र 3 दिवस व 3 रात्री पृथ्वीच्या पोटात राहील. मग प्रिय बंधू भगिनींनो, आपल्याला माहिती आहे तो शेवटचा दिवस होता. सगळी चौकशी पिलाताने केली, त्याला त्याच्या ठाई कोणताही दोष आढळला नाही. पण लोकांनी मोठा आवाज केला, क्रुसी दे, क्रुसी दे. त्यांच्या ह्या बोलण्याला यश मिळालं आणि प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळलं. त्याच दिवशी, ज्या दिवशी पंत पिलाताने विचारलं, तू राजा आहेस का? सत्य काय आहे? आणि हजारो वर्षापासून प्रभू परमेश्वर या लोकांची तयारी करत होता. त्यांनी जवळजवळ समजलं होतं, तरी त्यांना सत्य समजलं नाही. मग त्या प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर दिला, तो मरण पावला, त्याला पुरला आणि तो 3ऱ्या दिवशी पुन्हा उठला. पुनरुत्थानापर्यंतची सर्व भविष्य प्रभू येशूच्या जीवनामध्ये पूर्ण झालेली होती. आणि म्हणून त्या पुनरुत्थित ख्रिस्ताचं जेव्हा पेत्राला दर्शन झालं, पवित्र आत्म्याने या पेत्राला जेव्हा प्रेरित केलं, हा पेत्र ज्या दिवशी प्रभू येशूला धरून देण्यात आलं त्या रात्री शापोच्चारण करून 3 वेळा त्याने आपल्या प्रभूला नाकारलं होतं. पण ज्या वेळेस पुनरुत्थित ख्रिस्ताचं त्याला दर्शन झालं, पवित्र आत्म्याने तो भरला गेला. त्या पेंटेकॉस्टच्या दिवशी काय झालं माहितीये? प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 14 ते 41 या वचनामध्ये आपण पाहतो, भर बाजारामध्ये हा पेत्र मोठ्या धैर्याने उभा राहिलेला आहे. जो एका छोट्या मुलीला घाबरून शाप उच्चारण करून ज्याने प्रभूचा, येशूचा धिक्कार आणि नाकार केला होता, तो आज बाजारामध्ये उभा राहून जगातून जमा झालेल्या आहे सगळ्या यहुद्यांपुढे, यरूशलेमच्या निवासी लोकांपुढे येशू कसा सत्य आहे याची तो साक्ष देत होता. विशेष करून 36वं वचन बघा, कोणी वाचेल का? 2 अध्याय, प्रेषितांचे कृत्य 2 अध्याय आणि 36वं वचन मी वाचतो. इस्रायलच्या सर्व घराण्यांनो, हे विश्वासपूर्वक समजून घ्यावे की ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारिले, त्याला देवाने प्रभू व ख्रिस्त करून ठेवले आहे. त्याने नाकारलं तो आज धैर्याने म्हणत आहे, कारण त्याला ते कळालं जे शेवटचं भविष्य होतं तेही त्याच्या ठाई पूर्ण झालेलं आहे. आणि तो म्हणतो, त्या येशूला देवाने प्रभू आणि ख्रिस्त करून ठेवलं आहे. आणि ज्या वेळेस हे सत्य या पेत्राने त्या जमलेल्या लोकांना सांगितलं, तिथं पुढे असं लिहिलंय की 3000 लोकांची भर त्याच्यात पडली. मंडळीची अशी स्थापना झाली, अशी वाढ झाली.
जे सत्य सांगण्यात आलं, येशूविषयी जे सत्य सांगण्यात आलं, जी साक्ष देण्यात आली, त्यामध्ये त्याच्यावर विश्वास ठेवला आणि विश्वासणारे 3000, मग 3000चे 6000, 6000चे 10000, मग येरुशलेमच्या बाहेर युरोपमध्ये, इराकमध्ये आणि रोममध्ये आणि आशियामध्ये सगळीकडे असे विश्वासणारे लोक एकत्र होऊन ख्रिस्ताची मंडळी स्थापन झाली. अशीच एक मंडळी हे संत फिलिप चर्च आहे. अशीच एक मंडळी सेंट फिलिप चर्च आहे की येशू सत्य आहे, तो राजा आहे, तो ख्रिस्त आहे असा विश्वास ठेवून जमलेले ग्रुप म्हणजे मंडळी चर्च आहे. आणि असं चर्च हे सेंट फिलिप चर्च आहे. आणि अशा या संत फिलिप चर्च सभासद म्हणून मला एक प्रश्न तुम्हाला विचारू द्या. येशू विषयीचं काय सत्य तुम्हाला माहिती आहे? येशू विषयी काय तुमचा विश्वास आहे? मी खूप थिओलॉजिकल कठीण प्रश्न तुम्हाला विचारत नाही. ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहित आहे तेच मी तुम्हाला विचारतो आहे. काल एक बाप्तिस्मा झाला, त्या आईबापांना, धर्म आईबापांना हाच प्रश्न विचारण्यात आला. आणि हे मूल मोठं होऊन जेव्हा दृढीकरणाला बिशपांच्या पुढे येतं त्यावेळेस बिशप साहेब सुद्धा त्यांना हाच प्रश्न विचारतात. आज मी तोच प्रश्न तुम्हाला विचारतो. येशू विषयी तुमचा विश्वास काय आहे? पाठ हो तुमचं. दरवेळेस तुम्ही म्हणतात विश्वास, अंगीकार किंवा निकेचा सिद्धांत संग्रह. अनेक लोकांचा याच्यावर विश्वास नाही. अनेक म्हणजे चर्चा बाहेरचे जे सो कॉल्ड बिलिव्हर्स आहे ना, ते विश्वास याच्यासाठी नाही ठेवत. ते तुम्हाला कसे गोंधळात टाकतात ते सांगतो. दाखवा पवित्र शास्त्रात कुठे लिहिलेलं आहे. खरंच आहे, अगदी जशीच्या तसे शब्द प्रेषित विश्वास, अंगीकार किंवा निकेचा सिद्धांत संग्रह याचे तुम्हाला सापडणार नाही. पण प्रेषित विश्वास, अंगीकार आणि निकेचा सिद्धांत संग्रह इसवी सन 330 साली कसा लिहिला, का लिहिला गेला हा वेगळा अभ्यासाचा विषय. कधी मिळाला प्रसंग तर आपण त्यावर बोलू. परंतु या शब्दांवर आणि अशा लिखित गोष्टीवर विश्वास न ठेवणाऱ्या सुद्धा त्याच्यामध्ये जो विश्वास लिहिलेला आहे, जो सत्य ठेवलेला आहे, त्याच्यावर ते विश्वास ठेवतात. काय लिहिलेलं आहे त्याच्यात? काय म्हणतो आपण विश्वास अंगीकार म्हणताना? सर्व समर्थ देव जो पिता ज्याने आकाश व पृथ्वी निर्माण केली. आणि नंतर येतो ते येशू ख्रिस्ताविषयी, नाही का? काय? त्याचा एकुलता एक पुत्र पवित्र आत्म्याच्या योगी गर्भरूप झाला, कुमारी मरी पासून जन्माला. हो, आम्ही विश्वास ठेवतो म्हणून तर नाताळ साजरा करतो. ओके. पंत पिलाताच्या वेळेस त्याने दुःख भोगले, ज्याला क्रुसी दिले, जो मरण पावला म्हणून आम्ही गुड फ्रायडे पाळतो. त्याला पुरले तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला म्हणून आपण ईस्टर पाळतो. किती आपण विश्वासू लोक आहोत, नाही का? आणि नंतर तो उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता याच्या उजवीकडे असनस्त झालेला आहे. येथपर्यंतच्या सांगितलेल्या गोष्टी अक्षरशः पूर्ण झालेल्या आहे. तो स्वर्गात घेतला गेला. अनेक लोकांच्या शिष्यांच्या देखत तो त्या स्वर्गात घेतला गेला. परंतु हे सत्य येशू ख्रिस्ताविषयीचं पूर्ण नाही. हे अर्धसत्य आहे. हे अर्धसत्य आहे. पुष्कळ जण एवढं सत्य समजतात, स्वर्गातून आला आणि स्वर्गात बसला, त्याला काय घेणे आता? पण तो प्रेषित विश्वास अंगीकार किंवा निकेचा सिद्धांत संग्रह यातला विश्वास व्यक्त करताना आपण पुढे काय म्हणतो? तो त्याच्या उजवीकडे असनस्त झाला आहे. तेथून आणखी त्याच्या राजा, तो राजा आहे. तो राजा आहे. तो जिवंतांचा, मेलेल्यांचा न्याय करायला गौरवाने पुन्हा येणार आहे. यावर आपला विश्वास आहे का? तोंडाने, शब्दाने व्यक्त करणं वेगळं, अंतःकरणामध्ये विश्वास ठेवून त्याप्रमाणे जीवन जगणं यामध्ये खूप मोठा फरक आहे. कोरोनाच्या काळामध्ये वेगवेगळ्या देशांना लॉकडाऊन करावा लागला. आणि त्या लॉकडाऊनचा एक भाग होता की चर्चेस बंद करण्यात आले. आणि मग संदेश खरे आणि खोटे यांनी त्या सोशल मीडियाचा ताबा घेतला. अक्षरशः 24 तास
संदेशाने देवाच्या वचनाचा प्रसार केला जात होता. पुष्कळ लोक घरातच बसायचं म्हणून काय, रात्री झोप येत नाही म्हणून ऐकत होते, दिवसाचा टाइम जात नाही म्हणून ऐकत होते. विशेष करून मी वृद्ध लोकांशी ज्या वेळेस संपर्क साध, अहो त्या पास्टरचं आम्ही ऐकलं, अहो त्या पास्टरचं आम्ही ऐकत होतो, अहो त्या पास्टरचं आम्ही ऐकत होतो. आणि ह्या सगळ्या संदेशांचा मुख्य विषय एकच होता, दानिएलचं पुस्तक आणि प्रगटीकरणाचं पुस्तक, प्रभू येशू ख्रिस्ताचं पुन्हा येणं. लोक इतके घाबरून गेले होते आणि ख्रिस्ती जगताचा जवळ जवळ असा विश्वास बसला होता की खरंच हा शेवटचा काळ आलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त कधी येईल? आजही येईल, उद्या येईल, परवा येईल. त्याचं येणं खूप जवळ झालं आहे. 2 वर्ष झाले त्याला. त्या कोरोना विषाणूने आपला जो कहर माजवला ना, त्याला 2 वर्ष, म्हणून त्या आजाराला कोविड-19 म्हणतात. असाच डिसेंबरचा महिना होता 2019, तेव्हा याचा प्रसार सुरू झाला. आज 2 वर्ष झाले त्याला. आणि ह्या विषाणूचा हा कहर किंवा त्याचा प्रभाव थोडस कमी झाल्यासारखं वाटलं, नष्ट झालेलं नाही. वर्तमानपत्र आणि बातम्या वाचा. ब्रदर जॉय चव्हाण यांनी एक मेसेज टाकलेला आहे, जागे व्हा, अजून ते संपलं नाही. तो अगोदरचा कोरोना होता ना, त्याच्यापेक्षा भयंकर कोरोना, परंतु जसा त्याचा प्रभाव कमी झाला असं आपण ऐकतो, पाहिलं आणि अनुभवतो. जसे काय ते 2 वर्ष कोरोनाचे लॉकडाऊनचे नव्हते, अशा रीतीने जग अगदी बेफाम होऊन गेलेला आहे. सेक्रेटरीने आता आपल्याला हे केलं की परत गव्हर्नमेंटचे आपल्याला इन्स्ट्रक्शन आलेले की सगळ्यांनी मास्क लावा, नाही का? तुम्ही म्हणाल तुम्ही तरी कुठे लावलं? तर असे मी जर लावला, माझे शब्द तुम्हाला ऐकायला येत नाही म्हणून मी नाही लावला, नाही तर माझ्या खिशात मास्क नेहमी असतो. फक्त 4-5 जणांचे मास्क दिसतात. बेछूट झालेलं, बेफाम झालेलं आहे, भीती आपल्याला राहिलेली नाही. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, सुरक्षित राहा आणि इतरांच्याही सुरक्षितेची काळजी घ्या. आणि मग ह्या जसं लॉकडाऊन संपलं आणि थोडीशी मोकळी दिली, लोक बेफाम झाले, वाटेल तसे वागत आहे. फक्त जगत जाऊ द्या हो. ख्रिस्ती जगतामध्ये सुद्धा लोक अतिशय बेफाम वागायला लागले. 24 नोव्हेंबर रोजी न्यूयॉर्क मधील 7 डे ऍडव्हान्टेज या मोठ्या चर्चचे सिनियर पास्टर डॉक्टर ब्रुटेन रॉबिन्सन यांनी राजीनामा दिलेला आहे. राजीनामा का दिला माहितीये? त्याच्या आदल्या रविवारी पुलपीट वरून देवाचा संदेश सांगत असताना डॉक्टर अतिशय सिनियर पास्टर इपिस्कारास पत्र 5वा अध्याय 22व्या वचनाचं विश्लेषण करत असताना पती आणि पत्नी यांच्या संदर्भातलं अतिशय अश्लील विधान त्याने केलं. ते उच्चारण्याची मला इथून लाज वाटते. परिणाम लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यांनी राजीनामा द्यावा लागला ही महत्वाची गोष्ट नाही, पण देवाचे संदेश, देवाचे पाळक कशा रीतीने वागत आहे. तुम्हाला माहिती नाही, इर्मया संदेशाचं पुस्तक 23वा अध्याय 1 आणि 2 वचन तुम्ही काळजीपूर्वक वाचलं की नाही? हे मेंढपाळ कसे वागत आहेत याच्या विषयी त्या इर्मया संदेशच्या करवी सांगितलं. तो म्हणे मी यांच्याकडून कळप काढून घेईन, यांच्याकडून कळप मी काढून घेईन. आज सर्व थरावर ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. उद्या सीएनआयचा 52वा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. 29 नोव्हेंबर 1970 रोजी या देशातील काही विश्वासणाऱ्यांनी विचार केला की चर्च ऑफ इंग्लंड या धर्तीवर आपण चर्च ऑफ इंडिया तयार करू. आणि सुरुवातीला आपण 2च भाग करू, म्हणून चर्च ऑफ साऊथ इंडिया CSI, चर्च ऑफ नॉर्थ इंडिया CNI यांची स्थापना केली. कालांतराने सगळे एकत्र होऊन चर्च ऑफ इंडिया असं आपण हे करू, एकत्र येऊ. काय झालेलं आहे? त्याचा माग मूसही कुठे दिसत नाही की हे CSI आणि CNI एकत्र येतील. एवढंच काय, CNI मध्ये राहून अनेकांचा श्वास धुमसत आहे. मी ह्या मेंढपाळांकडून आपले मेंढर काढून घे, इर्मया संदेशाच्या पुस्तकात सांगितलेलं आहे. खरंच ख्रिस्त येणार आहे काय? आणि हे असे मोठे लोक असे वागतात म्हणून जे सर्वसामान्य लोक आहे त्यांना विचार पडतो, खरंच येशू राजा आहे का? खरंच तो येणार आहे का?
तो ह्या जगाचा न्याय करायला खरंच येणार आहे का, असा संशय निर्माण होतो. देवबापाला ही गोष्ट माहीत होती की असं होईल, लोकांची काय स्थिती होईल हे त्याला माहीत होतं. आणि म्हणूनच आपला प्रेषित संत पेत्र याच्या करवी त्याने आपल्या मंडळीला इशारा दिलेला आहे. पेत्राचं पत्र आहेत ना, ते कोणाला ऍड्रेस केलेलं आहे ते थोडस लक्षात घेऊ आपण. पेत्राचे पहिले पत्र, पहिला अध्याय आणि त्याची पहिली 2 वचने. तिथं असं लिहिलं, पंत, गलितिया, कपुदिकिया, आशिया, बिथुनिया यात पांगलेल्या यहुदी लोकातील, म्हणजे प्रथम हे यहुदी, सगळ्या भागातले यहुदी. आणि पुढे काय म्हणाले, देवपित्याच्या पूर्व ज्ञानानुसार आत्म्याच्या द्वारे होत असलेल्या पवित्रीकरणात आज्ञाकीत राहण्यासाठी त्यांच्यावर येशू ख्रिस्ताच्या रक्ताचे सिंचन होण्यासाठी निवडलेले जे परदेशीय वासी आहेत, यहुदीत तर आहेत, यहुदी सोडून जगातले जे लोक आहेत, जे मंडळी म्हणून काम करत आहेत, त्यांना त्याने हे पत्र लिहिलं. त्यात संत फिलिप चर्चचं सुद्धा नाव आहे. संत फिलिप चर्च साठी सुद्धा हे पत्र लिहिलेलं आहे. आणि मग या शेवटल्या दिवसामध्ये काय होईल याविषयी इशारा देव बापाने या पेत्राकरवी दिलेला आहे, जे आपण पत्राचं वाचन केलं. पेत्राचे दुसरे पत्र 3रा अध्याय आणि त्यातील विशेष करून मी तुम्हाला वचन 2ऱ्या वचनापासून वाचतो. पेत्राचे दुसरे पत्र 3रा अध्याय 2ऱ्या वचनापासून. यासाठी की पवित्र संदेशांनी पूर्वी सांगितलेल्या वचनाची आणि प्रभू तारणारा याने तुमच्या प्रेषिताच्या द्वारे दिलेल्या आज्ञेची आठवण तुम्ही ठेवावी. प्रथम हे ध्यानात ठेवा की स्वतःच्या वासनांप्रमाणे चालणारे थट्टेखोर लोक शेवटच्या दिवशी थट्टा करीत येऊन म्हणतील, त्याच्या येण्याचे वचन कुठे गेले? कुठे गेलं? हजारो वर्षापासून हे चालू आहे हो. कारण वाडवडील निजले तेव्हापासून सर्व काही उत्पत्तीच्या प्रारंभापासून होते तसे चालू आहे, तसेच चालू आहे. आणि हा संशय निर्माण होईल त्यावेळेस तुम्ही काहीतरी गोष्टी ध्यानात ठेवाव्या, लक्षात ठेवाव्या, अशी त्या संत पेत्राकरवी परमेश्वराने सांगितलेलं आहे. आणि तेच आपण 2 पेत्र 3रा अध्याय 7 ते 18 ही वचने ऐकलेली आहे. आणि त्यामधून आपल्याला 4 गोष्टी प्रामुख्याने लक्षात येईल. सगळ्यात मुख्य म्हणजे प्रभूचे येणं होणारच. तुमच्या मनात संशय असला, इतरांचं वागणं पाहून तुम्हाला जरी वाढत असलं तरी तो येणारच. ज्याला तुम्ही उशीर झाला, उशीर होत आहे, विलंब होत आहे असं वाटतं, त्याची दया आहे, तो ते सहन करत आहे. आणि तो येताना अचानक येणार आहे. आणि चौथी गोष्ट, सर्वच त्याच्या बरोबर त्या सार्वकालिक राज्यात जाणार नाही. सर्वच जण त्या सार्वकालिक राज्यात जाणार नाही. 7 आणि 8 वचनामध्ये पेत्राकरवी सांगितलेलं आहे, आताचे आकाश व पृथ्वी ही त्याच शब्दाने अग्नीसाठी राखलेली आहे. म्हणजे न्याय निवाड्याचा व भक्तिहीन लोकांच्या नाशाचा दिवस येईपर्यंत ती राखून ठेवलेली आहे. न्यायाचा दिवस येणारच आहे. आता एवढी खात्री पटलेली असताना लगेच सगळं कसं काय परत संपून गेल्यासारखं वाटतं? का उशीर करत आहे? ही देवाची दया आहे. कारण कोणाचा नाश होऊ नये म्हणून तो संधी देत आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक जग सोडून गेलेले आहेत. आपल्या नाशिक विभागात उद्धारक जे साप्ताहिक आहे ना, त्यांनी नोव्हेंबरच्या त्या पहिल्या आठवड्यामध्ये नाशिकमध्ये जे ख्रिस्ती लोक देवामध्ये विसावा पावलेले आहेत त्यांची चर्च वाईज लिस्ट दिलेली आहे. सगळ्यात मोठी लिस्ट कोणत्या चर्चची आहे माहिती आहे? बघितलं तुम्ही? सेंट बिलीव्हचे. आणि त्या लिस्टमध्ये आपलं नाव नाही. त्याचा अर्थ तुम्ही काय काढणार? जे विसावा पावले ते खूप पापी होते आणि आपण खूप पवित्र आहोत, त्याचा अर्थ असाही निघू शकतो. जे झोपी गेले ना, कदाचित येणाऱ्या महाभयंकर संकटाला तोंड देण्याचं सामर्थ्य त्यांच्यात नाही म्हणून प्रभूने त्यांना झोपवलं आहे. आणि जे आपण जिवंत आहोत ना, अजून आपली तयारी झालेली नाही.
ते तयारी करण्याची संधी तो आपल्याला दिलेत आहे. कदाचित आपल्यामुळेच त्याचं येणं थोडस लांबत आहे, कारण आपला नाश होऊ नये ही त्याची इच्छा आहे. अंधाराची कर्मे टाकून प्रकाशाची शस्त्र सामग्री धारण करा, कारण तुम्ही विचार केला त्यापेक्षा देवाचे तारण जवळ आले आहे. देवाचे तारण जवळ आले आहे. वचन 9 मध्ये संत पेत्र लिहितो, कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात, तसं विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करीत नाही, तर तो तुमचे धीराने सहन करीतो. कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा. काय आपण तयार आहोत? आपण तयार आहोत? लॉकडाऊनच्या काळामध्ये संदेश ऐकून जवळजवळ सगळ्यांची हा विश्वास बसला होता की तो येणारच. त्याचं येणं अतिशय जवळ झालं. त्याचबरोबर उपवास करून आपण प्रार्थना करत होतो. काय? हे देवा, हे कोरोना विषाणू तू नष्ट कर. हे कोविड-19 हे देश जगातून काढून टाक. चर्च परत उघडू दे. परत आम्हाला आराधना. प्रभू तू येऊ नको. प्रभू तू येऊ नको. नाही का? थीम काय आजची माहितीये? धीराने आणि उत्सुकतेने येशूच्या येण्याची वाट पाहावी. का तयार आहात का आपण? आपण तयार नाही म्हणूनच म्हणतो हे जाऊ दे कोरोना, जाऊ दे कोविड-19, पुन्हा ती मुबलकता, ती स्वतंत्रता आम्हास दे, कारण आपण तयार नाही. पण आपण तयार नाही तरी तो दया आपल्याला दाखवत आहे. आपल्याला संधी दिलं म्हणून त्याला विलंब होत आहे. नाही का आपण पहिलं गाणं गायलं, ईश्वराची दया किती थांग तिचा लागेल. तिसरी गोष्ट, तो अचानक येणार आहे. तो अचानक येणार आहे. कारण याच्यामध्ये खूप खूप असं ते वचन असं लिहिलं, 10वं वचन, तरी चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल. जसा चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल. यामध्ये खूप गहन अर्थ आहे. अनेक जण काय विचार करतात माहितीये का? येशू वधस्तंभावर असताना त्याच्याबरोबर ते चोर होते ना, 2 जण, तो दुसरा चोर त्याने कसं शेवटच्या वेळेस पश्चाताप केला, माझी शेवटची वेळ आली का, तसंच मी पश्चाताप करत जाईल. संत पेत्र इथे काय म्हणतो, त्या चोरासारखे राहू नका. प्रभूचा दिवसच चोरासारखा येईल. अरे जेव्हा तुम्हाला वाटत नाही तेव्हाच येईल. म्हणून पहिल्या ख्रिस्ती जयंतीचा जो आनंद नारायण वामन टिळकांनी लिहून ठेवलेला आहे, ख्रिस्त जयंती रोज यापुढे ऐसे गणिता का. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ख्रिस्त हा आजच येईल. प्रत्येक दिवशी त्याच्या येण्याची वेळ आहे. अशा तयारीमध्ये तुम्ही राहा. प्रेषित पेत्र तेच सांगत आहे, चोरासारखे, त्या दुसऱ्या चोरासारखा विचार करून त्या चोरासारखे जगू नका. तर प्रभूचा दिवसच चोरासारखा आहे. कदाचित प्रभू उद्या येईल, परवा येईल, वर्षाने येईल, 1000 वर्षांनी येईल. प्रभूचा दिवस तुमच्या जीवनामध्ये कधी येईल याची आठवण याची तुम्हाला खात्री आहे का? या कोरोनाने ते शिकवलेलं आहे. प्रत्येक श्वास आणि प्रत्येक दिवस ही देवाची कृपा आहे. पूर्वी सहज म्हणायचं गुड मॉर्निंग, सकाळी उठल्यावर आता देव बाप्पा मी जिवंत आहे, ही तुझी कृपा आणि दया आहे. खात्री नाही आपल्या जीवनाबद्दल आपण जिवंत हे राहू. आणि जे विश्वास आपण म्हणतो तो जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करायला येणार आहे. इब्री लोकांचं पत्र 27 मध्ये म्हटलेलं आहे, एकदाच मरण आणि त्यानंतर न्याय. एकदा का आपल्याला प्रभूचा कॉल आला, इथून गेलं की आपण काही करू शकणार नाही. मला स्पष्ट सांगू द्या, त्या मृत व्यक्तीसाठी तुम्ही काहीही करू शकणार नाही. जेव्हा तो प्रभू देव जगाचा न्याय करायला येईल त्यावेळेस हे मृत लोकांना तो उठविल. जे झोपी गेलेले त्यांना उठवतील. त्यांनी कसं आयुष्य जगलं त्याप्रमाणे त्यांचा न्याय करेल. आपण जर कदाचित जिवंत असू तर आपण त्यांना भेटू. म्हणून माझ्या प्रभू कधी येईल असं कॅल्क्युलेशन करू नका. प्रभू येशूने स्वतः सांगितलेलं आहे. तो कधी येणार, प्रभूचा दिवस कधी येईल हे पुत्राला सुद्धा माहिती नाही, केवळ ते पित्याला माहिती आहे. आपला वेळ व्यर्थ घालू नका कॅल्क्युलेशन करण्यामध्ये, कोणत्या साली येईल आणि कशा रीतीने येईल. नारायण वामन टिळकांसारखं हेच म्हणतो, आजच येणार आहे. ख्रिस्त जयंती रोज यापुढे. ख्रिस्ताचं येणं हे रोज कधीही होऊ शकतं. त्याप्रमाणे तयार राहा. एकदा का आपण मेलो तर आपण काहीच करू शकणार नाही. त्यानंतर केवळ न्याय. प्रभू येशूने स्वतः सांगितलं होतं. मत्तेय शुभवर्तमान 24वा अध्याय 42-43 वचनामध्ये स्वतः प्रभू येशूने सांगितलं, जागृत राहा,
कारण कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येईल हे तुम्हाला ठाऊक नाही. आणखी हे समजा की कोणत्या प्रहरी चोर येईल हे घर धण्याला कळले असते तर तो जागृत राहिला असता, त्याने आपले घर फोडू दिले नसते. म्हणून तुम्हीही सिद्ध असा, कारण तुम्हाला कल्पना नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल. केवळ स्वर्गात जाण्यासाठी, स्वर्गाच्या राज्यात एंट्री घेण्यासाठी. आणि त्या चोराला म्हटलं तसं आज तुम्हाला बरोबर सुख लोकात असेल, फक्त हे ऐकण्यासाठी आपण सुधारू नका. देवाची इच्छा आहे की आपण ह्या जगामध्ये राहत असताना सुद्धा तसंच पवित्रेच जीवन जगावं. आणि महत्वाची शेवटची गोष्ट, जेव्हा तो येईल ना, ते सार्वकालिक राज्य स्थापन करायला तो अनंतकालचा राजा येईल, तेव्हा त्या राज्यामध्ये सर्वांचाच प्रवेश होणार नाही. सर्वांचाच प्रवेश होणार नाही. 11व्या वचनामध्ये, 7वं वचन संपत्यामध्ये 8, 9, 10 वचन पेत्राने थोडस हे केलं, पण 7व्या वचनाचाच पुढा भाग घेऊन हा संत पेत्र तिथे लिहितो की सर्व काही अग्नीने नष्ट होणार आहे. आकाश, पृथ्वी व भक्तिहीन लोक तर ही सर्व अशी लयास जाणारी आहेत. म्हणून पवित्र वर्तणुकीत सुभक्तीत राहू देवाचा दिवस येण्याची वाट पाहत व तो दिवस लवकर यावा धीराने व उत्सुकतेने प्रभू येशूच्या येण्याची वाट पहा विषय आहे. म्हणून तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करीत तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे. आणि 14वं वचन, म्हणून प्रियजन हो, संत पाऊल म्हणतो, संत फिलिपच्या मंडळीला म्हणतो, अहो प्रियजन हो, या गोष्टीची वाट पाहत असता तुम्ही त्याच्या दृष्टीने निष्कलंक व निर्दोष असे शांतीत असलेले त्याला आढळावे म्हणून होईल तितका प्रयत्न करा. त्याच्या दृष्टीने सुनील कांबळे काय म्हणतो ते ऐकू नका, आणखी कोण संदेश सांगतात ते ऐकू नका, कोणते पाळक सांगतात म्हणून ऐकू नका, तुमचे मित्र तुमचे शेजारी म्हणून काय सांगतात. मनुष्याची वाहवा ही आजस्फूर्ती आहे, तोच मनुष्य उद्या तुमची निंदा करेल. त्याची वाहवा त्याचा अप्रुव्हल याचा पिळण्याचा प्रयत्न करू नका. तर त्याच्या दृष्टीने तुम्ही निर्दोष आणि निष्कलंक असे राहा आणि शांततेत राहण्याचा प्रयत्न करा. प्रभूच्या दिवशी जे टिकतील तेच त्याच्या बरोबर जातील. मी जास्त सांगण्यापेक्षा फक्त तुमच्या समोर एक शास्त्रपाठ वाचतो. प्रकटीकरणाचं पुस्तक 21वा अध्याय आणि त्यातली पहिली 8 वचने. प्रकटीकरणाचं पुस्तक 21वा अध्याय पहिली 8 वचने. योहानाला झालेलं प्रकटीकरण योहान तिथे लिहितो, नंतर मी नवे आकाश व नवी पृथ्वी ही पाहिली. पहिले आकाश व पहिली पृथ्वी ही निघून गेली आणि समुद्रही राहिला नाही. तेव्हा मी पवित्र नगरी नवी येरुशलेम देवापासून स्वर्गातून उतरताना पाहिली. ती नवऱ्यासाठी शृंगारलेल्या नवरीप्रमाणे सजवलेली होती. आणि मी राजासनातून आलेली मोठी वाणी ऐकली, ती अशी, पहा देवाचा मंडप मनुष्याजवळ आहे, त्यांच्याबरोबर देव आपली वस्ती करेल. ते त्याचे लोक होते, देव स्वतः त्यांच्या बरोबर राहील. तो त्यांच्या डोळ्याचे अश्रू पुसून टाकेल. यापुढे मरण नाही, यापुढे शोक, रडणे, कष्टही नाहीत, कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या. तेव्हा राजासनावर बसलेला म्हणाला, पहा मी सर्व गोष्टी नवीन करतो. तो म्हणाला, लिही, कारण ही वचन विश्वसनीय व सत्य आहेत. सत्य काय आहे? ही वचने सत्य आहेत. आणि मग तिथे तो मला म्हणाला, झाले, मी अल्फा व ओमेगा आहे, म्हणजे प्रारंभ शेवट आहे. मी तहानलेल्या जीवनाच्या झऱ्याचे पाणी फुकट देईन. जो कोणी विजय मिळवतो त्याला या गोष्टी वारशाने मिळतील. मी त्याचा देव होईल, तो माझा पुत्र होईल. 8वं वचन काय? 8वं वचन काय आहे? परंतु भेकड, विश्वास न ठेवणारे, अमंगळ, खून करणारे, जारकर्मी, चेटके, मूर्तीपूजक व सर्व लबाड माणसे यांच्या वाट्यास अग्नीचे व गंधकाचे सरोवर येईल. हेच ते दुसरे मरण आहे. ही दया आहे, हा ग्रेस पिरियड आहे. प्रभू सहनशीलतेने आपल्याला सहन करतो म्हणून तो विलंब लावत आहे. त्याची दया ओळखा, ती व्यर्थ होऊ देऊ नका. कोरिंथकरास दुसरे पत्र 6वा अध्याय आणि पहिल्या वचनात लिहिलेला आहे. संत पाऊल म्हणतो, आम्ही त्याच्या सहकार्य करिता करिता तुम्हाला विनंती करतो, तुम्ही देवाच्या कृपेचा स्वीकार व्यर्थ होऊ देऊ नका.
या दयेच्या काळात आपण आहोत. तो प्रभू आपल्यावर दया करत आहे. ही दया व्यर्थ होऊ देऊ नका. या न्यायाच्या दिवशी काहीच ऐकलं जाणार नाही. या डाव्या बाजूला जा उजव्या बाजूला, जे उजव्या बाजूला आहे माझ्या बरोबर या, डाव्या बाजूला त्या गंधकाच्या सरोवरात आणि त्या अग्नीत जा. कुठे जायचंय आपल्याला? तो कधी येईल माहिती नाही. मग का त्या चोरासारखी वाट पाहायची? आजच तयारी करा. सांगता नाही येत आपण घरी अशी जिवंत जाऊ का? नाही का? तो प्रभूचा दिवस, एक तर प्रभू येण्यापर्यंत किंवा प्रभूचा दिवस आपल्या जीवनात येण्या अगोदरच निष्कलंक असं जीवन जगत, त्याच्या दृष्टीने निर्दोष असं जगत शांतीने राहण्याचा आपण प्रयत्न करू. प्रभू करू हे वचन समजण्यास तो आपण शक्ती देऊ. आपण प्रार्थना करू. स्तुतीस पात्र आणि भयसुग्य आमच्या जिवंत प्रभू परमेश्वरा, देव बाप्पा, किती तुझी दया आणि कृपा आमच्यावर आहे. आम्ही अशा युगामध्ये जगत आहोत आणि आम्हाला तू हे जीवन तू दिलेलं आहेस की त्यावेळेस येशू ख्रिस्ताविषयीच संपूर्ण सत्य आम्हाला उघड केलेलं आहे. आमचं आंधळे पण काढून टाक. होय प्रभू, तुझं वचन सांगतं या जगाच्या अधिपतीने या जगातील लोकांचे मन आणि त्यांचे नेत्र आंधळे केलेले आहेत. हे देवबापा, आमचं आंधळे पण काढून टाक. आमचे नेत्र उघड. अंधाराची कर्मे टाकून प्रकाशाची शस्त्र सामग्री धारण करण्यासाठी आम्हास तयार कर. तुझ्या दृष्टीने तू आम्हास निष्कलंक आणि निर्दोष जीवन जगण्यास शिकेल. यासाठी की ज्यावेळेस तू गौरवाने येशील त्यावेळेस तुझ्या उजवीकडे आम्हास स्थान प्राप्त होईल. कारण त्या उजवीकडच्यानं तू म्हणण्यास येणार आहे, अहो माझ्या पिशाच्या आशीर्वादित लेकरांनो, जगाच्या स्थापनेपासून जे राज्य सिद्ध केलेलं आहे ते वतन करून घ्या. देव बाप्पा, आमची इच्छा आहे. त्यासाठीच आम्ही ख्रिस्ती म्हणून या जगामध्ये जगत आहोत. आम्हाला निराश करू नकोस आणि आम्ही निराश होऊ नये म्हणून आमचं वागणं सुधारण्यास आम्हाला शक्ती आणि कृपा तू पुरव. लहानशी प्रार्थना प्रिय येशूच्या नावाने मागतो म्हणत आहे, आमेन. तुम्ही जगाचा प्रकाश आहे आणि तुमचा प्रकाश जगापुढे असा पडू द्या की त्यांनी तुमचे चांगली कामे पाहून स्वर्ग या राज्य परमेश्वराला सादर करू. आणि ह्या वेळेस त्या प्रभूला येण्याची आणि त्याला भेटण्याची उत्कंठा बाळगत गीत क्रमांक 87 हे गाऊया. चला चला जाऊ जगाचा उद्धारक पाहू. जगाचा
गीत क्रमांक 86. गीत क्रमांक 86. एक सूचना आहे. आपल्या चर्चचे सभासद शशिकांत लमुवेल जाधव हे आपल्या 35 वर्ष वयाची पूर्ण सेवा होऊन
सेवानिवृत्त होत आहेत दिनांक 30/11/2021 रोजी. 30/11/2021 रोजी सायंकाळी 7 वाजता प्रार्थनेचं आयोजन केलेलं आहे आणि त्यासाठी पाळकसाहेब, चर्च कमिटी, ज्येष्ठ सभासद संघ, महिला मंडळ, तरुण संघ, सर्व संघटनांना त्यांनी आमंत्रित केलेलं आहे. मागच्या 15 दिवसापूर्वी दीपक विल्सन निकाळजे यांचं बायबल आणि गीताचं पुस्तक या ठिकाणी राहिलेलं आहे. जर कोणाला मिळालेलं असेल तर त्यांनी ते ऑफिसमध्ये आणून द्यायचं आहे. आणि एक विशेष सूचना की ज्यावेळेस आपण आशीर्वाद घेतो त्यावेळेस वाढदिवसाचा असू द्या, उपकार स्तुतीचा असू द्या, प्रसूतीनंतरचा असू द्या, लग्नाचा वाढदिवस असू द्या, हे सर्व आशीर्वाद पहिल्याच गीताला घ्यायचे आहेत. आणि दशमांश किंवा दानार्पणाचे जे आशीर्वाद आहेत ते दानार्पणाच्या गीताच्या वेळेस घ्यायचे आहेत. थँक्यू. अब प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ देवा, सर्व काही तुझ पासूनच प्राप्त होते आणि तुझ पासून जे प्राप्त झालेलं आहे हे अल्पसं दान प्रेमळ पित्या आम्ही तुझ्या मेजावर सादर केलेलं आहे. याचा स्वीकार कर, हे आशीर्वादित कर आणि तुझ्या देवराजाच्या वाढीसाठी याचा उपयोग व्हावा म्हणून जे कारभारी मंडळ नेमलेलं आहे त्यांचं तू सहाय्य आणि मार्गदर्शन कर. ज्याने उदाहरण हे दान दिलेलं आहे आणि जे काही कोणत्या कारणासह देऊ शकलेले नाही, अशा सगळ्यांना तू आशीर्वादित कर आणि त्यांच्या मिळकतीवर तुझा बरकतीचा हात असू दे. लहानशी प्रार्थना प्रिय येशूच्या नावाने मागतो म्हणतो आई. आमेन. हे प्रभू, हे आमच्या विनंत्या व प्रार्थना करण्यात तू दयेने आम्हाला सहाय्य केलंस. चिरकालीन तारणाच्या प्राप्तीकरिता आम्हा सर्वांचा मार्ग तू व्यवस्थित कर. या मर्त्य जीवनातील सर्व बदल व सर्व योगायोग या तुझ्या कृपामय व तत्पर सहाय्याने आमचे सदैव संरक्षण कर असे आम्ही तुला विनवितो. हे सर्वसमर्थ देवा आणि अनंत देवा, आम्ही तुझ्या प्रभावी संरक्षणाखाली शारीरिक व आध्यात्मिक दृष्ट्या आमचे आता व सर्वदा जतन व्हावे म्हणून तुझ्या नियमात व तू आज्ञा केलेल्या कार्यात आमची अंतःकरणे आणि आमची शरीरे अनुशासित व्हावी म्हणून तुझ्या करवी त्यांचे मार्गदर्शन व शुद्धीकरण करून ती तुझ्या अंमलाखाली राखली जावी म्हणून हे देवबाप्पा आम्हावर दया आणि कृपा कर. आम्ही तुला विनंती करीतो की आमच्या बाह्यकांडाने आम्ही जे शब्द श्रवण केले आहे ते आमच्या अंतर्यामी आमच्या मनात खोल असे रुचू दे, असा अनुग्रह तू आमच्यावर कर आणि तुझ्या नामाच्या सन्मानार्थ व गौरवार्थ जेणेकरून आमच्या आचरण शुद्ध राहून जीवन सफल व्हावे, तुझ्या दृष्टीने आम्ही निर्दोष आणि शुद्ध असे आढळावे अशी तू दया आमच्यावर कर. ही लहानशी प्रार्थना प्रिय येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आपण सर्वजण मिळून प्रभूची प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाव, जे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर जमा आज दे आणि जसे आम्ही आपल्या अपराध्यांची क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि मास परीक्षेत अडू नकोस, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळात तुझीच आहे. आमेन. सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती आम्हा सर्वांची अंतःकरणे व मने देवाच्या आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात व प्रीतीत राहो आणि सर्व समर्थ देव पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा याचा आशीर्वाद आम्हा सर्वांबरोबर आता आणि सर्वदा राहो. आमेन. Yeah.